नमस्कार, मी तुमची लाडकी सुप्रियाताई आपला स्वामी उपदेश चॅनलवरून आज तुमच्या पुन्हा भेटीला आलेली आहे. तर आज मी थोडा स्वामींविषयी वेगळा विषय घेऊन आलेली आहे आणि तो खरंच खूप सगळ्यांसाठी फलदायी पण आहे म्हणता येईल. आणि कसं असतं, स्वामींविषयी आपल्याला बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती असते, स्वामी भक्तांना तर सगळंच माहीत असतं, पण एखादी गोष्ट आपल्यातून अशी निसटते. स्वामींची सेवा किंवा स्वामींचे उपदेश म्हटलं तर खूप सोपे आहेत, पण आपण स्वामींना फक्त एवढंच पाहिजे असतं की आपण कर्म करत राहायचं आणि कुठलीही चुकीची गोष्ट करायची नाही. त्याच्यामुळं स्वामी सेवा ही खूप सोप्या पद्धतीने आहे. आणि म्हटलं तर श्री स्वामी समर्थांची शीघ्र फलदायी निवडक काही काम्य व्रत आहेत, तर ती मी आज तुम्हाला फोडून सांगणार आहे. जर तुम्हाला ही पूर्ण माहिती पाहिजे असेल तर मी याच विषयावर किमान माझे 3 ते 4 व्हिडिओ करणार आहे. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबा, म्हणजे तुम्हाला स्वामींविषयीची जी ही व्रत आहेत त्याविषयी तुम्हाला सगळी माहिती मिळेल. तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि स्वामींविषयी नवीन प्रकारची माहिती घेऊयात. स्वामी समर्थांची काही निवडक प्रभावी अशी काम्य व्रते आहेत. ती व्रते नियमित व मनापासून केल्यास आपल्याला स्वामींची जागृत प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. ही व्रते जसजशी आपण करू तसतशा आपल्या समस्या सुटत जातात. आपले जीवन अतिशय सुखदायी असे होणार. आपण स्वामी भक्तांनी याचा अनुभव जरूर घ्यावा. असाच निवडक स्वामी व्रताचा आढावा मी तुम्हाला ह्या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. स्वामींसाठी केलेलं पहिलं शीघ्र फलदायी व्रत म्हणजे पौर्णिमा. पौर्णिमा तिथीचं महत्त्व काय, तर ते समजा आता मी पुढे जसं सांगते तसं. पौर्णिमा तिथीचं महत्त्व म्हणजे ही वृद्धी तिथी आहे. वृद्धी शब्दाचा अर्थ वाढ किंवा भरभराट असा होतो. चंद्रदर्शनाने पौर्णिमेला आकाशातला चंद्र कलेकलेने वाढून पूर्ण चंद्र बनतो. पौर्णिमेच्या चंद्राचे दर्शन घेणे अतिशय पुण्यप्रद समजले जाते. पौर्णिमेला रात्री जरूर चंद्रदर्शन घ्यावे. त्या दिवशी म्हणजे पौर्णिमा ही तिथी संपत्तीची देवी माता महालक्ष्मीची प्रिय आहे, त्यामुळे या तिथीला विशेष महत्त्व आहे. तसेच पौर्णिमा ही तिथी दत्तगुरूंची जन्मतिथी आहे. त्यांचा जन्म हा मार्गशीर्ष पौर्णिमेचा आहे. दत्तगुरूंची ही तिथी आवडती आहे, म्हणूनच दत्तगुरू हे दत्त संप्रदायाचे मुख्य दैवत आहेत. दत्त संप्रदाय हा दत्तगुरूंपासून निर्माण झालेला, त्यामुळे त्यांचीच ही जन्मतिथी असल्याने दत्त संप्रदायातील भक्त अनुयायांची ही अतिशय महत्त्वाची तिथी आहे. स्वामी हे प्रमुख दत्तावतारी पुरुष होते, त्यामुळे स्वामी भक्तांसाठी अतिशय महत्त्वाची पौर्णिमा ही तिथी आहे. पौर्णिमा ही दत्तप्रिय तिथी असल्याने, शिवाय ही वृद्धी तिची असल्याने या दिवशी दत्तगुरूंसहित स्वामींची केलेली सेवा ही नक्की विशेष लाभदायी होईल. म्हणून पौर्णिमेच्या दिवशी स्वामींचे व्रत करावे. आता ते कसे करणार, तर पौर्णिमेच्या दिवशी सर्वसाधारण स्वामींचं व्रत कसं करायचं मी तुम्हाला पुढीलप्रमाणे सांगते. या दिवशी उपवास करावा, सकाळी फराळ करावा, रात्री भोजन करावे. उपवास सोडण्यापूर्वी दत्तगुरू आणि स्वामींचे दर्शन घ्यावे. गुरुचरित्र, अवतरणिका व श्री गुरुलीलामृत पोथीचे अंशात्मक वाचन करावे. ओम गुरुदेव दत्त, ओम स्वामी ओम असा 21 वेळा मंत्र जाप करावा. अक्कलकोट स्वामींचे स्तोत्र महात्म्य वाचावे. घरी स्वामींचा पंचोपचार पूजन करावे. फोटो, पादुका आपल्याकडे जे काही असेल त्याचे जमल्यास स्वामींना सात्विक नैवेद्य दाखवावा. रात्री चंद्रदर्शनानंतर उपवास सोडावा. स्वामींनी उपवास रात्री सोडला तरी चालू शकणार आहे, किंवा मग दिवसभरातून तुम्ही एकदा, अगदी जमणार नसेल तर एकदा जरी जेवण केलं तरी सकाळी किंवा संध्याकाळी असं जमणार आहे. आणि चंद्राची जर सेवा करायची म्हटलं, चंद्रोदयानंतर स्वामींची सेवा करायची म्हटलं, रात्री चंद्रोदय झाल्यानंतर स्वामींना दत्तगुरूंसहित पूर्णाचा दुधासहित नैवेद्य दाखवावा व चंद्राला नमस्कार करायचा. त्यानंतर उपवास सोडायचा. याने काय होणार आहे, आपल्याला ह्याच्यावरून असं फल मिळणार आहे की स्वामी कृपा होईल. या व्रताने आर्थिक अडचण सरून भरभराट होईल. त्याच्यामुळे प्रत्येक स्वामी भक्तांनी ही पौर्णिमेचे व्रत केले पाहिजे. त्यामुळे काय होतं, एक पौर्णिमेचं व्रत केलं तर आणखी कोणतंही व्रत नाही केलं तरी चालेल. श्री स्वामी समर्थ. जय